हा भंगार चित्रपट जो फॅमिलीसोबत बघण्याचा तर लायकीचा नाहीच आहे. आता तो जपानी भाषेमध्ये जपानमध्ये प्रदर्शित होतोय. मी बोलतोय रणबीर कपूरच्या ॲनिमल चित्रपटाबद्दल, जो फेब्रुवारी महिन्यामध्ये 13 तारखेला जपान देशामध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट जपानमध्ये रिलीज होत आहे. काय आहे या चित्रपटामध्ये एवढं? डोमेस्टिक व्हायलन्स आपल्या देशामध्ये स्त्रियांना मातेसमान मानतो आपण. पण ॲनिमल चित्रपटामध्ये स्त्रियांना एखाद्या ऑब्जेक्टप्रमाणे, एखाद्या वस्तूप्रमाणे दाखवण्यात आलं आहे आणि अहिंसा परमो धर्म आपण म्हणतो. पूर्ण चित्रपट हा व्हायलेंट चित्रपट आहे. काय आदर्श ठेवणार आपण हा चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित करून? काय दाखवणार आहोत आपण जपानला, की आपल्या देशामध्ये हे सगळं चालतं? एखादा चित्रपट रिलीज होतोय म्हणजे तो आपल्या देशाला रिप्रेझेंट करतोय. आपल्या देशाची संस्कृती आपण चित्रपटांद्वारे दाखवतो. मग ही ॲनिमलची संस्कृती आपण जपानमध्ये दाखवणार आहोत का? चित्रपट हा केवळ मनोरंजनासाठी नसतो. तो एखादा सोशल मेसेज देण्यासाठी, सोशल अवेअरनेस करण्यासाठी असतो. मला कळत नाहीये, की ॲनिमलद्वारे काय आपण सोशल मेसेज जपानला देणार आहोत. नाही बाबा, हा चित्रपट सामाजिक विषयावर आधारित असता किंवा शैक्षणिक विषयांवर किंवा मोटिव्हेशनल किंवा पॅट्रिऑटिक म्हणजे देशप्रेमावर आधारित चित्रपट असता, तर खरंच खूप कौतुक वाटलं असतं, की आपला चित्रपट जपानसारख्या देशामध्ये प्रदर्शित होतोय, जसे बाकीचे चित्रपट झाले. पण मला नाही वाटत, की ही एक चांगली आयडिया आहे. ॲनिमलसारखा चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित आपण करतोय. तुम्हाला काय वाटतं? ॲनिमल हा चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित व्हायला पाहिजे?